मंगळवार 9 डिसेंबर. मत्ते शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने आपल्या शिष्यास म्हटले, तुम्हाला काय वाटते? एखाद्या माणसाजवळ 100 मेंढरे असली आणि त्यातले एखादे वाट चुकले तर बाकीची 99 डोंगरात सोडून त्या चुकलेल्या मेंढराला तो शोधात फिरत नाही काय? मी तुम्हाला खचित सांगतो, तो सापडेल की न चुकलेल्या 99 मेंढरांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा जास्त आनंद त्याला होतो. त्याचप्रमाणे या लहान मुलांपैकी एखादे वाया जावे अशी माझ्या स्वर्गीय पित्याची मुळीच इच्छा नाही. चिंतन. येशूचा हरवलेले मेंढरू या दाखल्याचे महत्त्व काय आहे? मेंढपाळ सामान्यत दिवसाच्या शेवटी त्यांच्या मेंढरांची गणना करतात जेणेकरून स्वर्गाचा हिशोब असेल. मेंढरे त्यांच्या स्वभावाने अतिशय सामाजिक असलेल्याने एक वेगळे मेंढरे त्वरित गोंधळून जाऊ शकते आणि बेचैन देखील होऊ शकते. जेव्हा हरवलेले मेंढरे सापडतात आणि ती मेंढऱ्यांतील परत येतात तेव्हा मेंढपाळाचे दुःख आणि चिंता आनंदात बदलतात. येशू प्रामुख्याने आपल्याला सांगत आहे की पापामुळे हरवलेल्या मनुष्याचा शोध घेण्यास देव कधीही थांबणार नाही. देव कोणत्याही कारणाने कोणालाही अपेक्षा करणार नाही. तो नेहमी जातो आणि हरवलेल्या गोष्टी परत मिळवतो. आम्ही पापी जनांचा शोध करतात. तो कधी थकत नाही. तो नेहमी आपल्याला शोध असतो कारण तो आपल्यापैकी प्रत्येकावर इतके प्रेम करतो की आपल्याला पापजनांना लोकांना शोधण्यासाठी आणि कळपामध्ये परत आणण्यासाठी तो 99 चांगल्या व्यक्तीचा धोका पत्करतो. खरे तर देव कधीही कोणाला धोका देत नाही कारण वस्तुस्थितीचे ही सत्य आहे की व्यावहारिकदृष्ट्या आपण सर्व त्याच्यापासून दूर भटकलो आहोत.